नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। रुक्मिणी अनिल गोडसे यांचे पंढरपूर येथे आमरण उपोषण। शासन निर्णय क्र. 22/2022 प्रक्र. 94 का 6 दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये 5ब प्रतीक्षा यादी मजकुरामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे नंबर 1 चा उमेदवार म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमानुसार नियुक्ती देण्यात यावी। सदर प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यापासून 1 वर्षांपर्यंत वैध राहील असा उल्लेख आहे। तरी सदर शासन निर्णयाप्रमाणे प्रतीक्षा यादीमध्ये नंबर 2 ची उमेदवार रुक्मिणी अनिल गोडसे असून माझी नियुक्तीपत्र मी जिल्हा कक्ष IDS जिल्हा परिषद सोलापूर तसेच इतर सर्व शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांना दिले होते। त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। तरी या सर्व बाबींचा विचार करून माझी नियुक्ती गाव लोणारवाडी तालुका पंढरपूर अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे अधिकाऱ्यांना पत्र दिले होते। नियुक्ती न झाल्यास मी पंचायत समिती कार्यालय येथे आमरण उपोषणास दिनांक 13/11/2025 रोजी बसणार असल्याचे लेखी निवेदन माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास जिल्हा परिषद माननीय गटविकास अधिकारी साहेब वर्ग 1 पंचायत समिती पंढरपूर माननीय बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प 1 पंढरपूर माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर माननीय पंढरपूर शहर पोलीस स्टेशन पंढरपूर यांना लेखी निवेदन दिले आहे असे लोकप्रवाहाशी बोलताना रुक्मिणी गोडसे यांनी सांगितले। लोकप्रवाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे, पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी आजचा दुसरा दिवस आमरण उपोषण रुक्मिणी अनिल गोडसे राहणार लोणारवाडी तालुका पंढरपूर या करता आहेत। त्यांच्या काय मागण्या आहेत आपण पाहूयात। काय आहेत तुमच्या मागण्या सांगा। रुक्मिणी अनिल गोडसे, मी उपोषणाला बसून आज दुसरा दिवस आहे। माझी ही मागणी आहे की GR मध्ये स्पष्ट असताना पण सर माझी नियुक्ती देत नाहीत। महिला बाल विकास अधिकारी राहुल चव्हाण सर या पुढे प्रशासनाला कळवलं, जिल्हा लेवलला राज्य लेवलला काय उत्तर आलं तुम्हाला? काहीच नाही उत्तर आलं। पुढं काय करायचं आणखी? आता हे आमरण उपोषण उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे, आणखी दाद घेत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडत नाही। आत्ता डॉक्टर येऊन तुमची तपासणी करून गेलेत, काय सांगितलं त्यांनी? काय नाही सांगितलं आहे। पुढचा निर्णय काय असेल तुम्ही सांगा, पती म्हणून काय सांगाल तुम्ही? आमची जी GR प्रमाणे नियुक्ती नाही झाली तर आम्ही इथून उपोषण हे कायमस्वरूपी आमरण उपोषण करणार। जे शासन GR प्रमाण 5ब 2023चा जे शासन GR आहे त्या 5ब प्रमाण आमच्या जे मेरिट लिस्ट प्रमाण पहिल्यानी राजीनामा दिला, त्यामुळे दुसरीचं जे आमचं नाव येतं त्या नावाप्रमाणे आम्हाला नियुक्ती मिळावी हीच आमची अपेक्षा आहे। हे जे टाळाटाळ करतात ना साहेब राहुल चव्हाण पंढरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी, ते काहीतरी टाळाटाळ करण्यात काहीतरी ह्याच्यात काळबेर असण्याची आम्हाला दाट शक्यता आहे। कारण ही तिकडे एकदा बॅकफिलिंग चालू असलेला प्रकार ज्यादा दिसतोय आम्हाला ह्याच्यात। असे काही लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी कोण आले होते? आमच्यासाठी लोकप्रतिनिधी भरपूर येऊन गेली, पण त्यांना कसं आहे राहुल चव्हाण साहेब आहेत ना, फक्त 1 नंबर मुद्द्यावरच भांडण करतात। 1 नंबर मुद्दा त्यांना पटवून सांगतात, पण 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ही मुद्दा GR मध्ये आहे 5 नंबर 5ब ही मुद्दा आम्हाला लागू होत नाही असं सांगतात की त्या मुद्द्याविषयी आम्हाला पूर्ण द्या। त्याच्यावर कालावधी 1 वर्षात टाकलाय, ती कशासाठी टाकलाय किंवा आम्हाला ती प्रतीक्षा यादी म्हणून कशासाठी दिली आहे त्या मुद्द्यावर आम्ही त्यांचं बांधतोय, त्याच्यावर आम्हाला काही उत्तर मिळत नाही। बरं तुम्ही ती म्हणते ती आम्ही मार्गदर्शन मागवलं आयुक्तांना, मुंबई आयुक्तांना, पण ते आयुक्तांचं मार्गदर्शन काय आम्हाला आलं नाही। सोलापूरवरून मिरकल साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आहे की तुझी थेट नियुक्ती करू शकतात। ती बी कुणाची ज्याला 2 वर्ष पूर्ण झाली ती मदतनीस ह्याची, पण आता तुम्ही उपोषणाला बसल्यामुळे आम्ही त्यांची नियुक्ती काय करू शकत नाही किंवा काय करतील असं काय आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही। पण ते पूर्ण प्रक्रिया राबवण्यात ते टाळाटाळ करतात। जे आहे GR प्रमाण GRच्या बाहेर जाऊन यांचं चालू आहे। तर आम्हाला एवढं जाईल GRनं करावं आमची नियुक्ती, GRनंच ओके झालं तरच आम्ही उठणार उपोषण, नाही तर आम्ही उपोषण करून उठणार नाही। जीव इथं गेला तरी चालेल आमचा, काही अडचण नाही। किती बी दिवस लागू, महिना लागू, 21 दिवस माणूस जगतोय, 22व्या दिवशी तरी मरण आलं तरी आम्ही मरण्यास तयार आहे, पण आम्हाला GR प्रमाण न्याय मिळावा। धन्यवाद। तर हे आहेत रुक्मिणी अनिल गोडसे आणि त्यांचे पती गेली 2 दिवस झाले उपोषण करतायत। आमरण उपोषणाला ते बसलेले आहेत। पाहत राहा
नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज पंढरपूर.